श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. अनुसूया या अत्री ऋषींच्या पत्नी, त्याच जगज्जननी जगदंबा. त्या अतिशय सुंदर होत्या, महान पतिव्रता होत्या. त्यांच्या पतिसेवेचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भेट घेतली. त्यांना अत्री आणि अनुसूया यांची सर्व हकीकत सांगितली. देवराज म्हणाले, अत्री ऋषी हे थोर तपस्वी आहेत. त्यांच्या पत्नी अनुसूया मोठ्या पतिव्रता आहेत. त्या काया वाचा मनाने पतिसेवा करतात, आलेल्या अतिथींचे पूजन करतात व कोणालाही विनमुख पाठवत नाहीत. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यनारायणही घाबरतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते मंद उष्णता देतात. त्यांच्यासाठी अग्नी शीतल होतो, वायू सौम्य वाहतो. तर त्यांच्या पावलांना त्रास देऊ नये म्हणून भूमी मृदू होते. त्यांना उपद्रव झाल्यास त्या शाप देतील की काय अशी आम्हाला सतत भीती वाटते. त्यांचा पुण्यप्रभाव इतका थोर आहे की आमच्यापैकी कोणाचेही स्थान त्या हिरावून घेऊ शकतात. शिवाय त्यांनी एखाद्याला वर दिलास तो आम्हालाही मारू शकतो. म्हणून तुम्ही त्रिदेवांनी यावर काहीतरी उपाययोजना करा, अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव त्यांची सेवा करत आहोत असे दृश्य दिसेल. देवांचे गाऱ्हाणे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश यांना राग आला. चला आपण स्वतःच जाऊन त्यांच्या पतिव्रत्याची परीक्षा घेऊ आणि त्यांना व्रतभंग करून यमसदनी पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले. त्यानंतर तिघेही अनुसूयांचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकाच्या रूपाने अत्रींच्या आश्रमद्वारी आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकट्याच होत्या. भिक्षुकांनी त्यांना हाक मारली. म्हणाले, हे सती, तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संतर्पण होत असते. तुम्ही अभ्यागतांना इच्छा भोजन देता. अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून इथे आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे, म्हणून लवकरात लवकर इच्छा भोजन द्या, अन्यथा आम्ही अन्यत्र जातो. त्यांची हाक ऐकून अनुसूया बाहेर आल्या. त्यांनी भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले. त्यांचे पाय धुतले, बसण्यासाठी आसने दिली. अर्धपाद्यादिक उपचारांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाल्या, मी भोजनाची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही स्नानादी नित्यकर्मे उरकून या. ते म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत आणि अत्री ऋषी येईपर्यंत आम्हाला थांबणे शक्य नाही, म्हणून लवकर भोजन द्या. तेव्हा ठीक आहे असे बोलून त्यांनी पाट मांडले. अतिथींना त्यावर बसवले. मग पात्रे मांडून वाढण्याची तयारी केली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इतक्या दुरून आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी, त्याबरोबरच तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. हे शक्य असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा उपोषित निघून जाऊ. ते ऐकून अनुसूयांना मोठा प्रश्न पडला. त्या स्वतःशीच विचार करू लागल्या, हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्म्य आहेत आणि माझे सत्व पाहण्यासाठी इथे आले आहेत, अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल. हे विनमुख गेले तर पतिज्ञेचा उल्लंघन होईल आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय. अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे.
आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल या शंका नाही, कारण तिच्या पुढे मदनाचा प्रभाव पडू शकत नाही. मग अतिथींच्या मागणीला होकार देऊन त्या स्वयंपाकघरात गेल्या, पक्वान्नांची पात्रे उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर तीनही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तहानी बालके झाली होती. ते पाहून त्या क्षणभर घाबरल्या, अचंबित झाल्या. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. आता अन्नाची काय आवश्यकता, त्यांना हवे होते आईचे दूध. मातृसुलभ वात्सल्याने अनुसूयांना पान्हा फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली. धन्य धन्य त्या अनुसूया, धन्य धन्य त्यांचे पतिव्रत्य. त्यांच्या संकल्प सामर्थ्यापुढे त्रिदेवांचेही काही चालले नाही. त्यांची बालके झाली, त्यांना जगदंबाचे दूध पिण्याचे भाग्य लाभले. अनुसूया तीनही देवांच्या आई झाल्या. बालकांना कडेवर घेऊन खेळू लागल्या. त्यांनी त्यांना पाळण्यात घातले. त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीते म्हटली. त्या गीतांमध्ये उपनिषदांचे अर्थ होते. ती गीते ऐकता ऐकता बालके निद्राधीन झाली. मध्यान्ह झाली. अत्रि ऋषी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसूयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा हे बालकाच्या रूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत हे अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखले. त्यांनी तिघांनाही नमस्कार केला. तेव्हा त्यांनाही परम संतोष वाटला. आपले बालरूप तसेच ठेवून ते निज स्वरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्रि आणि अनुसूया यांच्या अलौकिक आचरणाची प्रशंसा केली आणि ऋषीवर्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी अनुसूयांकडे सहेतुक पाहिले. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, हे तीनही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे आलेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर पुत्र रूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते निजस्थानी परत गेले. अत्रि आणि अनुसूयांनी त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश यांची अनुक्रमे चंद्र दत्त दुर्वास अशी नावे ठेवण्यात आली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातोश्रींसमोर उभे राहिले. दुर्वास म्हणाले, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाले, मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल. शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल. विष्णुमूर्ती दत्त तुमच्या पाशी राहून तुमची सेवा करतील. अनुसूयांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली. भगवान विष्णू दत्त रूपाने अत्रि आणि अनुसूया यांच्या पाशीच राहिले. ब्रह्माजी आणि शिवजी यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी ठेवले. तेव्हापासून दत्त हे अत्रि अनुसूयांचे पुत्र व श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रैमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले. ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत.